निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी भाजपातील इनकमिंग वाढली आहे। यात भ्रष्टाचार विरोधी कारवाई सुरू होणाऱ्या अनेक नेत्यांचा समावेश आहे। समोर आलेल्या माहितीनुसार केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असणारे विरोधी पक्षांतील 25 बडे नेते सत्ताधारी भाजपात गेलेत। कहर म्हणजे सत्ताधारी पक्षात जाताच या 25 पैकी 23 जणांची चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका झाली आहे, तर 3 जणांच्या केसेसच बंद झाल्यात। आता नेमके हे नेते कोण आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। राजकीय नेतृत्व घडवण्यासाठी परिपूर्ण शिक्षण देणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। आपल्याला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं विधान आठवत असेल। ते म्हणाले होते की भाजपमध्ये आल्यामुळे शांत झोप लागत आहे। आता ही झोप केवळ हर्षवर्धन पाटील यांनाच लागत नाहीये, तर जे कारवाई होण्याच्या भीतीने भाजपमध्ये आलेले आहेत त्या सर्वांना लागतीये। आणि ते का भाजपात आले याचं कारणही तुम्हाला समजलं असेलच। सत्ताधारी भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातील तब्बल 12 नेत्यांचा समावेश आहे। हे विशेष आहे। 2014 ते 2024 या कालावधीत झालेली कामं आणि विकास यांचा दाखला देत मोदी सरकार गॅरंटी देऊन मतं मागत आहे। या 10 वर्षांच्या कालावधीत केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेले विरोधी पक्षांमधले 25 दिग्गज नेते भाजपात गेलेत। विशेष बाब म्हणजे यातल्या 23 जणांना चौकशीच्या फेऱ्यातून दिलासाही मिळालाय। भाजपात विरोधी पक्षातले जे 25 दिग्गज नेते गेले त्यात काँग्रेसचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेनेचे 4, TMCचे 3, TDPचे 2, तर सपा आणि YSR काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकी एका नेत्याचा समावेश आहे, तर इतर 20 प्रकरणं थंड झाली आहेत। भाजपात या एका वर्षात 6 दिग्गज नेते भाजपात सहभागी झालेत। यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळ्याचा आरोप होता। त्यांच्यावर भाजपचा दबाव असल्यानेच ते सत्तेत सहभागी झाल्याचा आरोप त्यांच्यावर आजही होतो। सत्तेत गेल्यानंतर या प्रकरणातून त्यांना क्लीन चिट मिळाली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित प्रकरण हे CBI कडे प्रलंबित होतं। मागील 7 ते 8 वर्षांपासून CBI कडून याबाबत तपास केला जात होता। मागील 7 वर्षांपासून कोणताही दिलासा पटेल यांना मिळालेला नव्हता, पण आता त्यांना CBI ने क्लीन चिट दिली आहे। CBI ने याबाबत क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला होता। मंत्रिपदावर असताना प्रफुल्ल पटेल यांनी भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा कथित आरोप त्यांच्यावरती होता। तेव्हापासून CBIची चौकशी आणि या प्रकरणी तपास सुरू होता। पण भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर वर्षभराच्या आतच त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे। पटेलांप्रमाणे इतर नेत्यांच्या चौकशीचा वेगही मंदावला। छगन भुजबळ यांच्यावर दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आलेले होते। या प्रकरणी छगन भुजबळ यांना जवळपास 2 वर्ष तुरुंगामध्ये राहावं लागलं, पण युती सरकारमध्ये सहभागी होताच त्यांना लाचलुचपत विभागाकडून दिलासा मिळाला। हसन मुश्रीफ यांच्या मागेही गेल्या वर्षी कारवाईचा ससेमिरा लागला होता। त्यांच्यावरची कारवाई देखील सरकारमध्ये सहभागी होताच थंडावल्याचं म्हटलं जात आहे। तर मराठवाड्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर शिवसेना फुटीनंतरही काही दिवस ठाकरेंबरोबर होते, पण त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी माध्यमांसमोरच नाईलाजानं ठाकरेंची साथ सोडावी लागत असल्याचं म्हटलं होतं। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या फेऱ्यात ते अडकले होते। शिवसेना नेत्या भावना गवळी यांचं महाविद्यालय असून त्यांच्यावर पैशाच्या गैरव्यवहाराचा आरोप होता। त्यांच्या विरोधात ईडीकडून एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू होती। गवळी यांनी एका सामाजिक संस्थेचं रूपांतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये केल्याचा आरोप ईडीनं केला होता। भावना गवळी यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर ईडी त्यांच्या विरोधातील या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी करतानाची कोणतीही माहिती समोर आलेली नाही। याबरोबरच शिवसेनेतील यशवंत जाधव, यामिनी जाधव यांच्यावरही भाजप नेत्यांनी प्रचंड आरोप केले होते, पण आता ते भाजपबरोबर सत्तेत असल्यानं त्यांच्या विरोधातली कारवाई देखील थंडावल्याचा आरोप केला जातो। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 2016 मध्ये नारायण राणेंच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला होता। ईडीचे तत्कालीन सहसंचालक सत्यव्रत कुमार यांना एक पत्र लिहून राणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या व्यवसायाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती। नारायण राणेंवर 300 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे। ऑक्टोबर 2017 मध्ये राणे काँग्रेसमधून बाहेर पडले आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली। त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये हा पक्ष विलीन केला। आता नारायण राणे केंद्र सरकारमध्ये मंत्री होते, पण नारायण राणेंच्या विरोधातील गंभीर आरोपांच्या चौकशीचं काय झालं? केंद्रीय संस्थांनी काही कारवाई केली का या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत।
नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीनं अटक केली। बाजारभावापेक्षा खूप कमी दरानं दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे निकटवर्तीय असलेले सलीम पटेल यांच्याकडून मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा ईडीची भूमिका मवाळ होऊन त्यांना जामीन मंजूर झाला। प्रकृतीच्या कारणावरून का होईना पण त्यांना दिलासा मिळालाय। भाजप किंवा एनडीए बरोबर गेल्यानंतर दिलासा मिळण्याचा हा ट्रेंड फक्त महाराष्ट्रामध्ये नाहीये तर संपूर्ण देशात आहे। इंडियन एक्सप्रेसने 2022 मध्ये केलेल्या शोध वार्तांकनात 95% राजकारण्यांवर ईडी आणि सीबीआय यांनी कारवाई केल्याची माहिती समोर आणली होती। हे सगळे 2014 मध्ये मोदी सरकार आलं तेव्हा विरोधी पक्षांमध्ये होते। भाजपात आलं की क्लीन चिट मिळते, यालाच विरोधी पक्षांनी भाजपाचं वॉशिंग मशीन म्हटलं आहे। सातत्याने ते अशी टीकाही करताना दिसतात। विरोधी पक्षातल्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते नेते भाजपात गेल्यानंतर धुतल्या तांदळासारखे पवित्र झाल्याचं बोललं जातं। त्यामुळे भाजपबरोबर गेल्यानंतर नेत्यांवर लागलेल्या आरोपांच्या चौकशीचा वेग अचानक कमी का होतो किंवा प्रकरणच पूर्ण क्लोज का करून टाकलं जातं, अशा प्रकारच्या ज्या चर्चा आहेत त्या सहजासहजी थांबणाऱ्या नाहीयेत। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि YouTube व Facebook वर फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब व लाईक करायला विसरू नका।